आरोग्य जागृती। या भव्य उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बरेच मान्यवर येण्याचे बाकी आहे, परंतु मला पुढे कन्नडला कार्यक्रम असल्यामुळे मी थोडंसं आवर्तन घेऊन आपल्या या शॉपला या ठिकाणी शुभेच्छा देऊन जाते। मी मनापासून या ठिकाणी दिगंबर ठेंगडे आणि राऊत पठाण यांचा खूप खूप अभिनंदन करेन की अतिशय छान असं लोकांना उपयोगी पडेल असं पेंट्स आणि टाईल्सचं या ठिकाणी तुम्ही शोरूम ओपन केलं आणि सगळ्यात जास्त कौतुक या गोष्टीचं आपल्या सगळ्यांना करेल की कारण आपल्याला माहितच आहे की आता
अतिक्रमणामध्ये बरेचसे ह्या लाईनची दुकानं सगळ्यांची गेली आणि आपण रडत न बसता एकदम ताकदीने लढून नव्या जोमाने परत हा बिझनेस या ठिकाणी चालू केला, याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून या ठिकाणी कौतुक करेल। आता खरं म्हटलं तर संभाजीनगर शहरातलं पहिलंच उद्घाटन या ठिकाणी आमदार झाल्याच्या नंतर मी केलेलं आहे आणि मी बहुधा दोघांनाही सांगितलं की जे कुणी माझ्या हाताने दुकानाचं म्हणावं, गाडीचं म्हणावं उद्घाटन करतं, ज्यांनी गाडीचं केलं त्याच्या घरात कंटिन्यू गाड्या येतात आणि आता तुम्ही शॉपचं केलं तर निश्चित तुमचा बिझनेस हा मोठ्या जोमाने या ठिकाणी चालेल अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते। आणि खऱ्या अर्थाने आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतली माहिती असेल, ह्या सगळ्या टेक्निकली विषय तुम्हाला माहिती असेल, खऱ्या अर्थाने हा आजूबाजूला जो परिसर या ठिकाणी तुमच्याकडे येणारे जी लोक आहेत ती खऱ्या अर्थाने सगळी ग्रामीण भागातली लोक येत असेल, कारण पडेगाव म्हटलं तर जवळपास आमचं खुलताबाद, कन्नड, वैजापूर ह्या सगळ्या भागातली लोक या ठिकाणी राहतात। त्याच्यामुळे एक ग्रामीण भागातली नागरिक म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते की जे मोलमजुरी करणारी जी लोक आपल्याकडे येतात तर त्यांना थोडंसं डिस्काउंट देत चालत जा, कारण शेवटी आपण कोणताही बिझनेस करायचा म्हटलं तर सगळ्यात जास्त आज जर कोणत्या गोष्टीची गरज त्या ठिकाणी मला अशी प्रामुख्याने वाटते तर ती माणुसकीची गरज सगळ्यात प्रामुख्याने वाटते। जो माणूस बिझनेस मध्ये माणसं टिकवून ठेवतो तर त्याच्याकडे खऱ्या अर्थाने बिझनेस वाढतो असं मला वाटतं। कारण आज जर आपण बघितलं तर सगळीकडेच कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की आज तुम्ही शॉप टाकलं, उद्या तुमच्या बाजूला दुसरं कोणी टाकेल, ते तुमच्यापेक्षा काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे ह्याच फील्डमध्ये नाही तर आमच्या राजकीय फील्डमध्ये असो की कुठल्याही फील्डमध्ये असो, आजकाल कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी रोज काही ना काही फंडे त्या ठिकाणी आणावं लागतात आणि ते ग्राहकांसमोर त्या ठिकाणी दाखवावं लागत असतं। त्याच्यामुळे जो येणारा आपला क्राऊड आहे, जी येणारी आपली लोक आहे, त्यांचं समाधान आपण सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं पाहिजे। आज मी आपल्या शॉपमध्ये आले, पहिल्यांदा वैजापूरची लोक या ठिकाणी सगळे आलेली आहेत आणि पहिलं सामान जर आज तुमचं कशासाठी केलं असेल तर देवाच्या मंदिराच्या कामासाठी ते सामान या ठिकाणी गेलेलं आहे आणि अतिशय खूप सुरुवात तुमची या ठिकाणी झालेली आहे। तर निश्चित आपण असंच कार्य या ठिकाणी करत राहू। तुमची ही जी आज हे शॉप आहे तर हे शॉप तुम्ही आज शहराच्या ठिकाणी टाकलं, ग्रामीण भागाच्या ठिकाणी पण आपण थोडंसं त्या ठिकाणी वळावं, कारण आम्ही बघतो की ग्रामीण मध्ये सुद्धा आजकाल ही जी गोष्ट आहेत, आता पेंट म्हटलं, टाईल्स म्हटल्या की अनेक घरं ग्रामीण भागात सुद्धा त्या ठिकाणी बांधली जातात, परंतु ग्रामीण भागात बिझनेस करायचा थोडंसं तुम्ही लोक जरा घाबरतात की तेवढे रेट्स त्या ठिकाणी मिळेल का, तेवढे गिराईक त्या ठिकाणी मिळेल का। पण मी आपल्याला सांगू इच्छिते की आता ग्रामीण भागातली जनता सुद्धा आता खूप सुज्ञ आणि हुशार झालेली, आज प्रत्येकाला आपलं घर, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कळतायत। त्याच्यामुळे थोडं आपण ग्रामीणकडेही या बिझनेसच्या बाबतीत वळावं। निश्चित ग्रामीण मध्ये एक चांगला बिझनेस आपण सगळेजण या ठिकाणी उभं करू शकतो, म्हणून आपल्या दोघांनाही या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि एक एकतेचं प्रतीक खरं म्हटलं तर तुम्ही दोघांनी दाखवलेलं आहे की तुम्ही बिझनेस पार्टनर आहेत। आपण आज अलीकडे बघतोय की जाती जातीमध्ये जे विष पेरल्या जात आहे तर ते विष आपण जे पेरल्या गेलेलं आहे तर त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्ही दोघांनी या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे। तर असंच तुमची ही जोडी उत्तरोत्तर प्रगती करो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करते आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला मला थांबायचं होतं, परंतु आपल्या सगळ्यांना माहित असेल माझा भाऊ आमदार संतोष दानवे ते कन्नडला अचानक येत आहे, त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागतंय। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेते आणि परत एकदा आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। और लोक सेवा टाइल्स का जो नई शुरुआत हो रही है, मुझे लगता है कि मेरे दोस्त दिगंबर जी और रऊफ जी, ये दोनों ने बहुत अच्छा काम किया है। पिछले कई सालों से मैं उनको पहचानता हूँ, देखता हूँ, उनकी मेहनत देखता हूँ और मुझे लगता है कि काफ़ी कड़ी मेहनत से, काफ़ी गरीबी में से उन्होंने मेहनत करते हुए आज ये मकाम तक वो पहुँचे हैं कि आज उनका इतना बड़ा टाइल्स का और पेंट्स का शोरूम उन्होंने यहाँ पे खोला है। तो मुझे लगता है कि ये उनके अंदर जो सेवा भाव है, जो लोगों को सेवा देने के प्रति वो जो जिस तरीके से वो एक्टिव रहते हैं, तो मुझे लगता है यही चीज़ सबसे ज़रूरी है कोई भी प्रोफेशन में, कोई भी व्यापार में, कि आप कस्टमर को किस तरीके से सर्विस देते हो। तो मुझे लगता है कि यही कारण है उनका सफलता का। बस मैं भगवान से यही प्रार्थना करूँगा कि जो लोक सेवा पेंट्स का और लोक सेवा
टाइल्स का जो शुरुआत हुई है ये दिन दुगनी रात चौगनी तरक्की करे, शहर में इनके काफ़ी सारे ब्रांचेस हो, यही मैं उनको शुभेच्छाएं देता हूँ और बहुत बहुत दोनों को भी बहुत बहुत शुभकामनाएं। पार्टनरशिप जर केली तर ती व्यवहारात चांगली असली पाहिजे आणि त्याचं खरं सर्टिफिकेट आज असं आहे की आज एवढं मोठं दालनाची सुरुवात दिगंबरजींनी आणि रावबाईंनी केलेली आहे। त्या दोघांनी अतिशय चांगलं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर दिलेलं आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करताना सेवाभाव हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि कुठल्याही व्यवसायामध्ये आपण कस्टमरला कशा पद्धतीने सेवा देतो त्यामुळे कस्टमर आपल्याला जोडले जातात आणि आपल्याला आपले सगळे फॉलोअर्स जोडले जातात। आणि रावबाई आणि दिगंबरजी हे बऱ्याच समाज कार्यामध्ये आमच्यासोबत बऱ्याच ठिकाणी असतात, तेव्हा त्यांचा सेवाभाव मी बघितलेला आहे आणि त्या सेवाभावामुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी व्यवसायामध्ये त्यांची प्रगती त्यांना झालेली आहे। त्यांची ही प्रगती बघताना त्या दोघांनाही माझं एवढंच हे आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय, याला असंच तुम्ही वाढवत जा। लोक तुमच्याकडे एक चांगलं उदाहरण, एक आयडियल म्हणून तुमच्या दोघांकडे बघतायत आणि तुम्हाला तुमचा मित्रपरिवार सुद्धा तुमच्या सगळ्यांकडे सोबतीला आहे। ह्या सगळ्यांना मित्रपरिवाराला सुद्धा तुम्ही सोबत घेऊन चला, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आजच्या या कार्यक्रमाला दोघांनाही शुभेच्छा देतो व शहरामध्ये आणखीनही त्यांनी लोकसेवा पेंट्स आणि टाइल्सच्या भव्य उद्घाटन समारंभासाठी उपस्थित माझे बंधू श्री प्रमोद राठोड, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले श्री अमीन भाई, या वास्तूचे सर्व श्री दिगंबर व श्री रघुभाई आणि इथं अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, मनापासून आनंद होतोय। काल म्हणजे साधारण 2-3 दिवसापूर्वी मला प्रदीप आणि प्रमोद दोघांनी सुद्धा या वास्तूच्या उद्घाटनासाठी आमंत्रण केलं होतं, पण मला ही खरंच कल्पना नव्हती की इतकी मोठी एक वास्तू आपण तयार केली। उद्घाटन प्रसंगी अचानकपणे मला एक विचार लक्षात आला की तुम्ही जे हा जो विश्व निर्माण केलेला आहे, मला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक किंवा जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि पायावर उभा राहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वप्न पाहतो ते घराचं स्वप्न पाहतो आणि जे घर पूर्ण करण्यासाठी जे सगळ्यात मोठं सामग्री लागते ती ही सर्व सामग्री तुम्ही पुरवणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला ह्याची कल्पना सुद्धा नाही की किती लोकांचे पुण्य तुम्हाला लाभतील। हे पुण्य तेव्हाच लागू शकतात जेव्हा तुम्ही जे तुमचं या वास्तूचे नाव दिलंय लोकसेवा ते खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून जर तुम्ही आणि खरंच ही लोकसेवा आहे, खरंच लोकसेवा आहे। हे करत असताना एखादी मुलगा आपल्या आईवडिलांसाठी, एखादी पती आपल्या पत्नीसाठी, एखादी बाप आपल्या मुलांसाठी एक घर, एक वास्तू निर्माण करत असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये तुमचा सगळ्यात मोठा सहभाग राहणार आहे आणि त्यामुळे मनापासून आपल्या सर्वांचे अभिनंदन। आणि दुसरी गोष्ट एक, आज एन्क्रोचमेंटमुळे जी वास्तू मागे गेली, ज्याला आपण म्हणतो की ब्लेसिंग इन डिस्गाइज, की एक गोष्ट निघाली तरी त्यावेळेस संकट वाटलं तर ती संधी ही, त्या संकटातून तुम्ही संधी निर्माण केली आणि त्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठी वास्तू तुम्ही तयार केली। मला वाटतं यातच तुमचं खरं सार्थक झालं असं मला वाटतं, तुमचं ध्येय सार्थक झालं। यापुढे अनेक असेच ब्रांचेस आपण पूर्ण संभाजीनगर शहरामध्ये निर्माण करा, हीच सदिच्छा। आणि पुन्हा एकदा या अतिशय स्तुत्य कार्यक्रमासाठी बोलवलं, मनापासून आनंद झाला। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। अल्हम्दुलिल्लाह, यहाँ बड़े गांव के ऊपर लोकसेवा पेंट्स और टाइल्स का जो है तो भव्य दालन का जो तो शुभारंभ हुआ है, उसके हमारे जो है तो ऑनर रऊफ पठान साहब और हमारे ठेंगड़े पाटिल साहब, ये दोनों ने 7 साल के अंदर अल्हम्दुलिल्लाह पार्टनरशिप में जो है तो दिगंबर ठेंगड़े पाटिल साहब, रऊफ पठान साहब ने बहुत अच्छे से जो है तो यहाँ पर जो है तो ये लोक सेवा पेंट्स के जरिए से लोगों को सेवा देने का काम किया है और वाकई में जैसा इनका नाम लोक सेवा है, इनकी सेवा भी जो है तो लोक सेवा से प्रभावित है। बहुत ही अच्छी क्वालिटी के अंदर और क्वांटिटी के अंदर इनका सारा प्रोडक्ट है। तो मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जानिब से इनको दिलों की गहराई से मुबारकबाद देता हूँ और ख़ास करके जो है तो हम आम तौर पर बोलते हैं कि राम और रहीम की संकल्पना होना चाहिए और जो है तो हिंदू और मुसलमान का जो है तो सलोका होना ज़रूरी है और शांति होना जरूरी है। तो हमारे दोनों ऐसे भाई है, एक राम के रूप में एक रहीम के रूप में जो है तो 7 साल से इस बिजनेस को बढ़ा रहे हैं और एक आला मिसाल इन्होंने एकता की जो है तो पैदा की है। मैं अल्हम्दुलिल्लाह ऊपर वाले से यही दुआ करता हूँ कि ऐसे इनका धंधा, इनका बिजनेस बढ़ता रहे, इनकी दोस्ती बढ़ती रहे और ऐसी हिंदू मुस्लिम एकता जो है तो कायम रहे। परिवारातर्फे मी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे व सर्व उपस्थित पाहुणे मंडळीचे आभार व्यक्त करतो। लोकसेवा परिवारातर्फे किंवा लोकसेवा ग्रुपतर्फे मागील 7 वर्षापासून जी सेवा आपण पुरत आहोत ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं
ही शक्य होते आणि येणाऱ्या काळात आम्ही हाच प्रयत्न ठेवू की आमची जी सेवा आहे ती दिवसेंदिवस सुधरत चालेल. गिरायकांना पण चांगल्यातली चांगली सेवा आम्ही पुरवू. बांधकाम क्षेत्रामध्ये पेंट्समध्ये आम्ही अगोदरपासून कार्यरत आहोत. टाईल्स हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये आणखी जास्तीत जास्त व्हरायटी, जास्तीत जास्त माल आम्ही इथं गिरायकांना पुरवून देऊ आणि योग्य दरात तो मिळेल ही आम्ही शासन देतो. शहरामध्ये तसं खूप सारे दुकान आहेत, पण तुमच्या दुकानामध्ये कशासाठी एक सगळ्यात चांगली क्वालिटी आणि कमीत कमी दरामध्ये आम्ही ज्या टाईल्स आहे किंवा पेंट्स आहे ते आम्ही उपलब्ध करून देऊ आणि गिरायकांना चांगल्यातली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. किती कंपनीची एजन्सी तुमच्याकडे? आमच्याकडे पेंटमध्ये सध्या 8 ते 10 कंपनीच्या एजन्सी आहेत, जसे एशियन पेंट, बर्जर पेंट, नेरोलॅक पेंट, त्यानंतर युनिव्हर्सल पेंट, इंडिगो पेंट्स. पण एखादा नवीन ग्राहक आला, त्याला कारागीर वगैरे लागला तर ते पण मदत कराल का? नक्की सर. आने वाले दिनों में आपके दुकान से कुछ कंसेशन पब्लिक को मिलने वाला है? बिल्कुल मिलेगा, बिल्कुल. सिटी में इरादा है क्या शॉप डालने का? अभी तो सर इस पे ही फोकस है. आने वाले 2 साल तक याद है और आने वाले टाइम में जरूर ये करेंगे, शाखाएं बढ़ते रहेंगी. नमस्कार. आम्ही आज लोकसेवा पेंट्स या दुकानाच्या उद्घाटना प्रसंगी मौजे वाघला तालुका वैजापूर शिवर बांगल्याजवळ आमचं गाव आहे आणि या गावामध्ये मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास आलेलं आहे आणि त्या पूर्ण झालेल्या बांधकामाचा रंग पेंट घेण्यासाठी आम्ही आज उद्घाटन प्लस खरेदी या ठिकाणी आलो आणि पहिलंच गिराईक आज आमच्या हाताने या ठिकाणी सन्माननीय आमदार संजनाताईच्या हस्ते ठेंगडे भाऊ आणि राव पठाण साहेब या दोघांच्या वास्तूमध्ये आज आम्ही हा मंदिर बांधकामासाठी रंगकामचं पेंट घेतलेला आहे. चांगल्या पद्धतीनं डिस्काउंटही या मान्यवरांनी दुकानदारांनी आज आम्हाला दिलेला आहे. आरोग्य जागृती.